जय हिंद मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अत्यंत सेन्सिटिव्ह या विषयावर आज चर्चा करणार आहोत। देशात जी अराजकता माजलेली आहे त्याचे कारण हे सरकार आहे आणि सर्वस्व जबाबदार या ठिकाणी सरकारने घेतलेली नाही। CJP आंदोलन कशासाठी त्या ठिकाणी चालले या सरकारला डोळे उघडे करून बघता येत नाही। म्हणूनच गेली 21 दिवसापासून हे आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांची मागणी काय आहे तर फक्त धर्मेंद्र प्रधान जे की आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांचा राजीनामा हवा आहे। पण हे नरेंद्र मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा या ठिकाणी घ्यायचा नाही का त्यांनाच माहीत त्याचा रिझन काय आहे ते। पण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की स्वातंत्र्यानंतर जर भारतीय यूथ जे आहेत त्या यूथांना जर अशा प्रकारे जर आपल्या हक्कांसाठी जर पार्लमेंटपर्यंत जायची वेळ येत असेल तर नक्कीच आपण स्वातंत्र्य मिळवून आपण काय प्राप्त केले या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणूनच या ठिकाणी आंदोलनकर्ते आपल्या भूमिका योग्य मांडत आहेत, पण त्या ठिकाणी सरकार आपली कुठलीही प्रकारची भूमिका किंवा चर्चा आंदोलनकर्त्यांसोबत मांडायला तयार नाहीत किंवा भेटत नाहीत। या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जे आज दिनांक 20 तारखेला पार्लमेंटवर आपला मोर्चा घेऊन गेले त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपलं मोर्चा चालू होता, पण त्या ठिकाणी पोलिसांकडून अत्यंत दुर्दैवी असे लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला। हे अपयश सरकारचं आहे की अपयश सरकारचं असल्यामुळे हे आंदोलनकर्ते पार्लमेंटपर्यंत येतात। श्रीलंकामध्ये जे झालं तेच आज आपण भारतामध्ये बघतोय। याचं कारण म्हणजेच सरकारचं अपयश। तर सरकारची भूमिका मांडणे अत्यंत गरजेचं आहे आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे आणि राहणार तोपर्यंत देशातील सर्व युवकांनी त्या ठिकाणी याला सपोर्ट करणे गरजेचं आहे, कारण हे टोटली अनपढांचं सरकार आहे। कुठलाही मंत्री, कॅबिनेट, प्राईम मिनिस्टर, MP, MLA यांना शिक्षणाविषयी काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी। प्रत्येकजण, आता आपण एक उदाहरण घेऊ, तलाठी, BDO किंवा फॉर एक्झाम्पल MPSC, UPSC या एक्झाम क्रॅक करण्यासाठी मिनिमम क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएशन। आणि आपण कुठल्या दिशेने जातो आहे की ग्रॅज्युएशन फक्त तलाठीसाठी क्रायटेरिया आहे की मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि आपण थेट MP, MLA, प्राईम मिनिस्टर यांच्यासाठी आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नाही, कुठलेही प्रकारचे एक्झाम नाही। जनतेमध्ये पैसा वाटतात, दारू पाजतात, मटण खायला घालतात आणि निवडून येतात आणि थेट कॅबिनेट, डायरेक्ट मंत्री, डायरेक्ट कॅबिनेट असे प्रकारचे खाते भेटतात। आणि आपल्याला तलाठी, BDO, तहसीलदार जे होण्यासाठी एक्झाम क्रॅक करूनसुद्धा आपण वेटिंग लिस्टमध्ये राहतो। म्हणून अशा जी अराजकता माजवणारी सत्ता आहे त्यांना उलथून टाकण्यासाठी जवळपास 51% यंग जनरेशन आहे पॉप्युलेशनच्या। आज 51% जर विरोधात गेले हे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही। म्हणून ज्या युवकांना या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याची गरजेचं आहे, पण यांना आंदोलन करायची वेळ येत आहे। खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि 1947ला जो भारत स्वातंत्र्य झाला फक्त कागदपत्री स्वातंत्र्य झाला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। अश्रुधुरांच्या त्या ठिकाणी लाठीचार्ज असे वगैरे भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी बघितलेले आहेत आपण। त्यात असं सरकारचा असा राग येतो, पण आपण काय करणार सरकारसमोर? हे पूर्ण अनपढांचं सरकार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सपोर्ट करायला तयार नाही। भूकमारी, बेरोजगारी, गरिबी, एज्युकेशन, NET पेपर लीक असे खूप महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी आहेत, पण सरकार अजिबात याकडे लक्ष देत नाही। फक्त यांना आमदार फोडायचे,
खासदार फोडायचे, आपले मेजॉरिटी वाढवून घ्यायची, यावर लक्ष दिलेलं आहे. सो म्हणून या सरकारचा कायापालट होणे गरजेचं आहे. सरकार कुठलेही असो, प्रायमरी एज्युकेशन इट इज मोस्ट की ऑफ द सक्सेस. प्रत्येक ठिकाणी एज्युकेशनला प्रायोरिटी द्यायलाच पाहिजे. एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सरकारने डोळे उघडून बघायला पाहिजे त्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्यावर चर्चा करा. ही वेळच आली नसती ना, पार्लमेंटपर्यंत येतात लोक, तर तुम्ही नालायक आहेत, नालायकापेक्षा महानालायक आहेत. तुम्हाला एवढी अक्कल आहे त्या अगोदर तुम्ही जा ना, तिथे विचारा काय समस्या आहे. तुम्ही चर्चा करायला तयारच नाही, चोरासारखं लपून जात आहे. काय चर्चा तरी करा. तुम्ही काय नालायकासारखं वागून काय होणार काय आहे त्यातून? विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा. आंदोलन का करतात, कशासाठी करतात, रिझन काय, याच्यात तुम्ही खोलवर जा ना. आपल्याकडून काय मिस्टेक होत आहेत? तुम्ही एवढे 140 कोटी लोकांचे प्रतिनिधी आहेत, तर तुम्ही त्यांचे शॉर्ट आऊट करायला पाहिजे प्रॉब्लेम, ना की तुम्ही त्यांना अडचणीत आणून तुमची हुकुमशाही आणायचं चाललं आहे काय या देशामध्ये? तर नाही, हुकुमशाहीचंच सरकार चाललं आहे. असं कागदपत्री तुम्ही फक्त स्वातंत्र्य दिलं आहे आम्हाला. ते त्या ठिकाणी प्रत्येकाने आपले राईट्स मागण्याचा हक्क आहे, तर तुम्ही त्यांना लाठीचार्ज करणार. मग तुम्ही तुमच्यामध्ये कमी आहे ना, जे पेपर फुटी होते, तर तुम्ही ते याच्या प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करा ना. जनतेवर का दोष देत आहे तुम्ही? जे विद्यार्थी आहेत त्यांना लाठीचार्ज करायचे कारणच नाही. या ठिकाणी सखोल असं सरकारनं प्रशिक्षण घ्यावं. त्या ठिकाणी सरकारनं सखोल त्या ठिकाणी एकदम योग्य प्रकारे पेपर फुटी का होते, कशामुळं होते, आमदार चोरी करायचं बंद करा, खासदार चोरी करायचं बंद करा, हे एज्युकेशनवर लक्ष द्या, बाकीच्या समस्यावर लक्ष द्या. ते आपलं मोकार त्यांचं चाललं आहे. आमदार खासदार फोडाफोडी, इकडचं सरकार मोडायचं, तिकडे तयार करायचं. अरे लाजिरवाणी गोष्ट आहे. अख्ख्या जगामध्ये भारताचं नाव खराब होत चाललं आहे. प्राईम मिनिस्टर फक्त तिकडे चॉकलेट मेलेडी चॉकलेट खात फिरत आहेत. देशामध्ये काय चाललं आहे काय नाही, अनपडांचं सरकार आहे. त्यासाठी प्रत्येक MP MLAला त्या ठिकाणी एक्झाम व्हायलाच पाहिजे. कारण तलाठी होण्यासाठी ग्रॅज्युएशन क्रायटेरिया आहे. नालायकांना कॅबिनेट होण्यासाठी, प्राईम मिनिस्टर होण्यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाही. डायरेक्ट आपला अंगठा भादर मंत्री होतो, संत्री होतो आणि फिरतो 2 लाख पगार घेऊन. टॅक्सपेयरच्या पैशावर हे हरामखोर जगतात आणि आपण फिरतोय असं MIDCमध्ये 20,000 पगारावर काम करत. लाजा वाटाय पाहिजे या सरकारना.